श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी मोनाली तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत की आपण गणपती बाप्पांचे विधिवत विसर्जन कसे करावे। काही ठिकाणी गणपती बाप्पा हे 1.5 दिवसाचे असतात, काही ठिकाणी 5 दिवसाचे असतात, तर काही ठिकाणी 7 दिवसाचे असतात, तर काही ठिकाणी गणपती बाप्पांचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी केले जाते। विसर्जनाच्या दिवशी आपल्या घरातील सर्व व्यक्ती हजर असणे महत्त्वाचे असते। श्री गणेशाची आपल्याला विसर्जना दिवशी श्री गणेशाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे। म्हणजे काय तर गणपती बाप्पांना गंध, अक्षता, फूल धूप दीप व नैवेद्य अर्पण करावे व गणपती बाप्पांची आरती करावी। आरती केल्यानंतर घरातील कर्त्या व्यक्तीने किंवा कर्ती व्यक्ती नसेल तर घरातील स्त्रीनेही गणपतीचे विसर्जन केले तर चालू शकते, पण शक्यतो घरातील कर्त्या व्यक्तीनेच विसर्जन करावे। बाप्पांच्या मूर्तीतील प्राण काढून घ्यायचे आहेत, कारण आपण जेव्हा गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केलेली असते तेव्हा त्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेले असतात, पण आपल्याला विसर्जनाच्या वेळी फक्त मूर्ती विसर्जित करायची असते, म्हणून आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीतील प्राण काढून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातात अक्षता घेऊन त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला अर्पण करायच्या आहेत, पण त्याआधी अक्षता उजव्या हातात घेऊन आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे। यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय माम किम इष्टकाम समृद्ध यर्थ पुनरपि पुनरागमनाय चा। व आपल्या हातातील अक्षता गणपतीच्या मूर्तीवर अर्पण करायच्या आहेत। या मंत्राचा अर्थ असा होतो की हे गणपती बाप्पा, तुम्ही माझी पूजा स्वीकारा, माझ्या मनातल्या व माझ्या कुटुंबातल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करा आणि पुढच्या वर्षी लवकर या। म्हणजेच काय तर आपण बाप्पांच्या मूर्तीतील प्राण काढलेले आहेत। यानंतर मूर्ती अलगद उचलून किंवा थोडीशी उचलून परत खाली ठेवायची आहे आणि सर्वांनी म्हणावे की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या। अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन मंत्र म्हणून गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे। आता विसर्जन कुठे करावे तर तुम्ही विसर्जन तुमची मूर्ती जर शाडूची असेल तर तुम्ही विसर्जन विहिरीत, तलावात किंवा समुद्रात कुठेही करू शकता, जे तुम्हाला सोपं पडेल, जे तुमच्या घराच्या जवळ असेल तिथे। किंवा जर तुम्हाला काहीच पर्याय उपलब्ध नसेल तर तुम्ही तुमच्या एका बकेटमध्ये ही गणपती बाप्पांचे विसर्जन करू शकता व विसर्जनानंतर ती मूर्ती विरघळून नंतर पाण्यात मिक्स झाल्यानंतर ते पाणी तुम्ही जिथे आपला पाय जाणार, आपण पायदळी तुडवणार नाही अशा ठिकाणी हे पाणी ओतू शकता। अशाच नवनवीन धार्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। श्री स्वामी समर्थ।